राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळपासून मारणाचं वारं बुखत आहे, तुम्हाला सांगतो. पावसाचं याला बोंबाला कुणीकड ती थोडं काय करतोय आता, ती वाऱ्याचा आवाज येतोय म्हणून थोडं आडुशाला बसलो या झाडाच्या. आज माझा लय मूड झाला आहे, काही डोक्यात येईन तसं नाही, एक कला होऊन जाऊ दे आज. हा, आणि आमचं थोडा रिपोर्ट व्याकार आलेला आहे. आम्ही आता वर तोंडासून जायचे आज काही दिवसांनी, ही सगळं उलगडून सांगून आपलं जायचं बा. आपल्या बाकी डोक्यात काही विषय नाही. हां, तुम्हाला जे सांगणार आहे ही करोडो करोडो अरबो रुपयाची पॉर्न इंडस्ट्री, तसला विषय नाही. अमेरिका ते प्रगत बिगत त्यांचं जाऊन दे. हां, त्यांना रूम न कळत नाही, त्यांना यसा न कळत नाही, वसा न कळत नाही, आणि नाडा तर अजिबात कळत नाही. आपण शेतकरी माणसं, आणि आपल्या माणसाठी आपण काहीतरी करून, त्याला टोपी पडली का काय, आपल्या माणसाठी आपण काहीतरी करून जाण्यात वेगळीच मजा आहे. हां, काही कमीत कमी ज्याला बाबा माहिती होईल किंवा तो प्रॅक्टिकल करीन, मला आशीर्वाद दिल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. एवढं मदत तुम्हाला हे. हां, आणि वाईट तुम्ही कमेंट करत नाही, तुम्ही ना मला थोडं समजून घेता, त्याच्यामुळे मला आतलं सांगायला एक आतलाच विषय आज बघू. पण आंघोळीतलं व्यू करून टाकू. म्हणजे कसं, 2-3 दिवसापूर्वी जे मर्डर झाल्या, त्या मर्डरच्या स्टोरीच्या संदर्भात आज गुंफून, हां, तुझा गळा माझा गळा गुंफू मोत्यांच्या माळा, तिशी माहिती तुम्हाला कलेच्या माध्यमातून देऊन टाकतो. अमरावती आपला जिल्हा आहे. अमरावती थोडंसं दुष्काळग्रस्त, थोडंसं कामकाजाची पोटाला म्हणजे हाताला काम ते मिळलं पाहिजे, एक जोडपं. आणि स्टोरीची सुरुवात माझ्या पद्धतीने मी करतो, सांगतो. तुम्ही फक्त नेर घ्या जरा. तुम्ही वळवळ करू नका जास्त. वळवळ केल्यावर लगेच डिस्चार्ज होतं. त्यांना ठेव, वळवळ नाही. असं शांतीत कार्यक्रम चालला पाहिजे. परूड किंवा साप कसं दमाने चालणार, साप तसं चालला पाहिजे. ऐका, ही जी अमरावती या ठिकाणी ग्रामीण भागातली एक जोडपं आहे. आणि नवरदेव, त्याचं नाव म्हणजे त्याला आपण पहिला पती म्हणू, तो संजू म्हणायची. पोरगी बघायला गेला, पोरगी बघितली, त्याला पटली. मला नाव काय बा, आवडल्यासारखं ते पाटावर बसलेली, मस्तपैकी हिरवीगार साडी घातलेली, आईच्या लग्नातली. त्याला येलच नसतो, गरीबाचं असंच असतं. ती नाजूक आवाजात म्हणली मंगला. वर बघितलं, थोडी स्माईल दिली, नवरी नवरदेवाला पटली. त्याच्या हृदयातून एक आवाज निघाला, मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला, तुझ्यासाठी बांधीन मी चंद्रावर बंगला र बंगला, मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला. झालं बा, म्हणला पोरगी आपल्याला पास आहे. लग्न झालं, प्रपंचाला सुरुवात झाली. पोरगी थोडी ॲक्टिव्ह होती. हां, म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं असतं. तुम्हाला आतली गोष्ट सांगतो मी, तुम्हाला सांगतो, कोणाला सांगू नका. काय काय नवऱ्यांना म्हणजे अगदी करायचं सुद्धा कळत नाही. बायातले हुशार असतात. हे असं नाही, असं हे असं, ह्या तिकडे घेई, ते असं बी असतं जगात, पण थोडं येत. बऱ्याच अंशी बायाच मिळाले पडतात, गड्याला कळत नाही. पण बऱ्याच ठिकाणी कसं उलटं सुलटं कसं बी असतं. आपलं प्रपंच सुखी करा दादा, काय नाही जगात दुसरं. हा, ही तर पुढं काय झालं तुम्हाला सांगतो. पोरगी ॲक्टिव्ह थोडी, दोन मुलाचा संसार झाला. लग्न झाले 2018ला. बघा स्टोरी कशी कशी जाऊन, आत्ता परवा दिवशी एंड झाला स्टोरीचा. परवा दिवशी 2018ला लग्न झालं, 2 मुलं झाली, चालला होता संसार व्यवस्थित. काय दैवगती असन, काय विषय असन, काय एक अपघातात, रस्ते अपघातात तिचा नवऱ्याचा मृत्यू झाला. बांगला झाली मोकळी. आता म्हणली बांगला बांधणाराचं गेला बांगला बांधणारांनी बांगला बांधलंच नाही, पण 2 बंगलं बांधून ठेवल्यात हे जिवंत. मग आता यांचं बघितलं पाहिजे. यांचं शाळेचं तिथं काय, मराठी शाळेत सरकारी दप्तर, पण खायला तर लागते माणूस जिवंतला. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. लोकांना विचारलं, सगळे विचारले. म्हणले बाई तुझं वाटोळं झालं, आता तुझं कसं व्हायचं, असं व्हायचं तसं. म्हणले माझं कसंही होत नाही. मी एक स्त्री आहे, माझ्याकडे एक स्त्री देह आहे, आणि माझा स्त्री देहापासून मला लग्न करायचे, आणि मला कुणी तयार होईल. ही मेंटॅलिटीचा एक वेगळा प्रकार आहे. त्यात काही चुकीचं नाही, केलं पाहिजे. का म्हणून त्यांनी आयुष्य असं कुजत काढायचं का? काढायचं नाही, काढायचं. चांगलं आहे. शोधा दुसरा गावला बा. आता हा दुसरा जो नवरा आहे, दुसरा नवरा, ह्या नवऱ्याचं नाव, एक मिनट, हां, देवदत्त त्याचं नाव आहे. बघा स्टोरीला इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे, लग्न झालं,
आता ही सेकंड हँड गाडी नवी गाडी फरकच असतो. मग नवी गाडीला फक्त सर्व्हिसिंग करावं लागते, बाकी काय विषय नसतो, खटाखट चालते, गोठळाच करीत नाही. पण जी सेकंड हँड आहे ना, टायरच गेला, बेल्टच तुटला, ह्यो पाईप लिकेज झाला, हायड्रोलिक काम करा ना, एका साईडला वरती व्हील बॅलन्सिंग कर, लाख लपडी, वायफरच बंद झालं आज चालू पावसात, तुम्हाला कळायचं नाही. यांचं थोडं किरकिर व्हायला लागली. कायासाठी? पैसा आणा, घरात कमवा. आईला मला कमाल पाहिजे, मला माझ्याकडे कारागिरी, म्हणजे तो होता गौंडी. गौंडी म्हणजे विट मारणारा, हा कामगार काय बांधणारी, लय शुद्ध जमत नाही, जाऊन द्या, ती गौंडी आपला बिथाड बांधणारा. शी म्हणली मी बिगारी काम करते. बिगारच काय सोपं असतं, माल घ्यायचा, सिमेंट कालवायचं, पलटी मारायची आधी, सिमेंट मालात म्हणजे वाळूमध्ये मिक्स झालं पाहिजे, डस्टमध्ये पाणी सोडायचं, भरायचं, का ना मारणार जड राहते, ती स्नायू असं तंगाट होत्या, उचलायचं त्याच्याकडे गावंड्याकडे द्यायचं, गावंड्याने ती मग टाकायचं, वीट रचायची, लाख लफडी. म्हणजे चला, काही लोकांचं सुंदर शहर, स्वप्नातलं शहर कसं मुंबई आहे तसं पुणे बी मोडत. ही पुन्हा मुंबई एकच मोठी शहर, पण एक आहे या शहरांचं वैशिष्ट्य. त्यांची चांगली बाजू वाईट बाजू कशी असू द्या, पण ही शहरं कुणाला उपाशी मरून देत नाही, हे मात्र 100% करा. तुमच्या हाताला काय मिळतं, फक्त करणाऱ्याला कमी नाही. गेले तिथं पिंपरी चिंचवड डेव्हलप एरिया, आणि हां, पिंपरी चिंचवड एक तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. पिंपरी चिंचवड हे शहर डेव्हलप करण्यामागे, तिथले पूल, तिथलं म्हणजे अशी सुधारणा करण्यामागं अजित अनंतराव पवार या व्यक्तीचा खास सहभाग आहे. ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला दिलं पाहिजे, ह्या मताचा मी. हा म्हणजे चांगल्याला चांगलंच, आणि वाईट काय, 15-16 कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत. त्या कारखान्यांना स्पर्धा करायला लागली, एका कारखान्याची करावं लागायची, कारण तो कारखाना असा होता, चंद्रराव तावरे सगळ्यात जास्त बाजार देणारा माणूस. हां, माणूस एक नंबर आहे चंद्रराव तावरे, तुम्हाला खरं सत्य आपले जे खालून काळी खोटं बोलणार नाही. मग त्यांनी समजा 3800 रुपये दिला, शेजारी पाजारी सगळे अजितदादाचे कारखाने, यांना त्रास व्हायचा, त्याच्या पट्टीन द्यावं लागणार, नाचक्की व्हायची. ते उपमुख्यमंत्रीपद 10 दिवस तिकडं सोडून दिलं अजित पवारनी. तिथं येऊन कारखाना राबवला, बँका रातभर मोकळ्या, सगळं व्यवस्थित. यांना जिंकला का नाही, हा कलियुग आहे, जिंकलंच पाहिजे. हां, आता कसं आहे, सगळ्याचा बाजार कसा सेम, अंधेरा कायम रहे. जाऊन द्यावर आपल्या डोक्याला नको, आपला मेल स्टोरी येऊ, मताचा मत बाजूला राहून जायचा, चांगल्याला चांगलं, वाईटला वाईट म्हणलं पाहिजे. मग ज्यात त्यांनी ठरवायचं कसं काम करायचं. ती ह्या घटनेमध्ये पिंपरी चिंचवडच्या कन्स्ट्रक्शन तिथं चालले मोकळ्या, ती लांबत चालली, मोठ्या होत झाली शहर. आता कामगारांची कायम कमी, तिथं काम मिळतंच, आणि कष्टाचं तर लगेच मिळतं. हां, करावं म्हणले काम, काय हरकत नाही. तर तिथं एक कॉन्ट्रॅक्टर होता, जगन्नाथ सरोदे. हा जगन्नाथ सरोदे म्हणला की माझ्याकडंच राहावं. बाई बघितली, मंगला, हां मंगला आहे का, बरोबर ठीक आहे, चांगली आहे, नीटनेटकी आहे, थोडी छबीदार, छबी मी, हां तोऱ्यात उभी अशी आहे. ती पटलं बरं का त्याला. हां, आणि ती कसं वासनांद होतं, म्हणजे कसं बायका पोरं काही नाही, सगळं असतं, पैसासुद्धा असतो, पण अशी तोंड मारायची सवय असते इथं तिथं. ही लोक फार्नीचे असतात, स्वतःच्या भाग्यलक्ष्मीशी ते गद्दारी, तिचं खात्यात खाल्लेलं तिच्यापाशी निसत्यात. हां, तिचा प्रपंच करतात, मग बाहेर तोंड मारतात, परत तिच्याकडे संध्याकाळी जातात. अशी सुद्धा लोक आहेत. स्वतःच्या भाग्यलक्ष्मीचा प्रचंड हे करून, प्रताडणा करून बाहेर जे तोंड मारणार आहेत ना, यांचा ठोकेकारांचा कार्यक्रम रितसर होणार आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे तशा स्टोऱ्या काढतात तशा. हां, त्यामुळं बायको जर चांगली आहे ना, तिला जीव लावा, बाहेर तोंड घालू नका, आणि बाहेरचे रोगराई तिला घाल देता तुम्ही, असं बी आहे ना. हां, त्या बायांचं मला मी त्यांच्या बाजूनी असं आहे की ती तोंड मारणारच काय खरं नाही, ही तोंड मारणार होत. आता हा जो जगन्नाथ सरोदे, तो कॉन्ट्रॅक्टर बारका घेणार काम नुसता, ते बी काम करू लागणार. 55 वर्षाचा माणूस, म्हातारा, पण म्हातारा माणूस हा थोडा हुशार होता, वासनांद होता. मग शिनी काय मला भरून द्यायचं, माल द्या म्हणलं की मंगलाबाईने माल द्यायचा. आईला 30 वर्षाची झाली मंगले तू, 65 ही आपली वयस्कर माणूस आहे बाबा. ही मंगले 30 वर्षाची झाली, पण तुझी जवानी मात्र 15-20 वर्षाच्या पोरीसारखीच आहे, होराडी ना मागला बरं का. हां, त्याच्यात दुसरी गोष्ट अशी, मंगलाला तिचे माइंड आहे हे चुकीचं होतं. घटना कुठं घडली, ही देहू रोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड तळवडे. आता 3 दिवसापूर्वी झालं मर्डर, आणि अख्खा मीडियम चुकीच्या. त्यामुळे मी एखादी घटना घडली की लोकांचं लगेच असं, मामा सांगा. थांबा, न्यार घ्या, मी 2-4 दिवस टुरिस्ट सांगत नाही, का माहिती आहे का, लगेच कळत नाही आतलं, तुम्हाला खरं सांगतो.
ते नंतर कळतं. सगळे मोकळे झाले, आता सगळे आंडाळ्यात चॅनलवाले. आईला आपण चुकीच माहिती देऊन बसलो. तर देश त्याचं सांगायचा बाग जाऊन द्या मरू द्या. आपण सांगतो यात नेमकं काय झालं. हा जो 55 वर्षीय डांगरे होता, जगन्नाथ सरोदे, याच्या डोक्यात वासना हे आली. आणि वासना काय उगाच काय, नांगर तराट असल्याशिवाय वासना येत नाही. 55 वय म्हणजे काय लय असं नाही. ते चपकस होतं म्हातारं. ज्याच्या अंगाला कष्ट, ज्याचा घाम रोज गळतो ना, त्याचं सेक्स पॉवर चांगली असते. लक्षात घ्या. का रोज व्यायाम आहे त्या शरीराला. बरोबर त्याने व्यायाम केला, एनर्जी त्याची ही होणार, म्हणजे शरीर दामणार, त्यासाठी भूक लागणार, तो खाणार. खाल्लं की ती व्यायामाचाच प्रकार येतो. असंही मंगलाने म्हणले आयला जगन्नाथ आहे बरं का, बरं कामाचा काय फायदा होतोय का. मानला एकटा जीव सदाशिव, माझं काय म्हणला, कोणाला द्यायचं नाही घ्यायचं नाही. मी काय करतो, दिवसभर काम करतो. मला वाटलं 2-2, 4-4 दिवस कामाला जात नाही. वाईन शॉपमधून मस्तपैकी खांबे आणतो, चिकन आणतो, मटण आणतो, मासा आणतो, काही मनाला वाटेल ती लय सुखी. आणि तरी मी संपवतोय, पैसा संपत नाही. मंगले काय सांगू, कसं आहे जीवाचं कोणीतरी असावं, मनातली गोष्ट सांगणार. मग असं असतं. लय एडी लोक आहेत मार्केटमध्ये. बायांनी लक्षात ठेवा, असल्यानं नाल्याकांच्यापासून सावध राहा. सरायचं कुणाला तरी द्या, कसं उधळून तरी रस्त्यावर कसं टाकावत. मंगले मला तुझं पोरगा वाटतो, चांगला आहे पोरगा. आता पोरगा कोणाचा आहे तुम्हाला सांगतो. ज्यावेळी तिचा 2018 नवरा मेला ॲक्सिडेंटमध्ये, पहिला नवरा मंगलाचा, 2 मुलं होती. एक मुलगा म्हणजे नवरदेवाच्या नवरा मेलता तिथं ठेवून घेतला, त्यांनी ठेवून घेतला. म्हणले आम्हाला लोक, ही म्हणले मला एक पाहिजे. आली घेऊन. तो मुलगा बरोबर होता पहिल्या लग्नाचा. तिने दुसरं लग्न कॉन्ट्रॅक्टरबरोबर केलेलं इथं. आणि कॉन्ट्रॅक्ट नाव म्हणजे दुसरं लग्न देवळात लग्न केलं. तो नवरा असताना, पहिल्या नवऱ्याचं पोरगा असताना, ही बाई दुसरा नवरा घेऊन कामाला आली. आणि तिथलचा जो डांगरी आहे जगन्नाथ सरोदे, याच्याशी तिचा आकडा टाकायचा कार्यक्रम चालला आहे आता. जगन्नाथ सरोदे रंगेल आणि एक त्याला म्हणते ना माथारचळ असलेला माथारा होता. हा, त्यांनी त्याचं मॅटर असं आहे की त्यांनी ती बाई बोलावली की बघ पैशाचं काय करा, तुला देऊन टाकतो, असून दे. तर पण त्यांनी 700 दिलं. राम दे असं म्हण, ठेवायला दे. अगं सोन्यासारखी दिसते तू, काहीतरी किडक मिडक करत जावा. मग आपल्याला तसलं काय नसतं, तुला हाय आवड. मंगला म्हणली बया म्हातारा का असा ना, पण माझ्या नवऱ्याने मला कधी असं सोनं नाणं करायला, 1 ग्रॅम करायला, अर्धा ग्रॅम करायला, चांदीच्या पट्ट्या करायला, जुडवी करायला पैसे दिलं नाही. हे देतोय ना. बाई बोला टाईम लागत नाही. बाई बोलली नाही तर कशी फसली बघा ती. याला असं म्हणतात की दगड घ्यायचं स्वतःच्या पाया वाहनायचा, असला प्रकार बाबा. हे जागेवर पाहिजे, नाही तर काही जगणं नाही तुमचं. हा, कुणीही कुणाला एखाद्या कापलं म्हणले मुत्रे बा तरी मुतत नाहीत लोक. अशी दुनिया आहे आता. काहीतरी स्वार्थ असल्याशिवाय लोक जवळ येत नाही, हे तुम्ही डोक्यात ठेवा. ही तर काय झालं, किडूक मिडूक आधी द्यायला सुरुवात केली. पैसे हे मला काय लागत नाही, एक कॉन्ट्रॅक्ट हे घेऊ का, देतोय 10,000 रुपये, होईन तुला बी काहीतरी, कवर बाय दमदरी. ह्या कुशीहून त्या कुशीवर रळ होतोय मी. एखाद्या दिवशी ये की संध्याकाळी नवरा, भया नवरा निजत नाही लवकर. आणि निजव की तू, त्याला काय लागतंय, तू आपल्या निवा मी वाट बघतो. तिकडंच 2-4 सिगरेटी फुकीत राहिला तर वर आलीच. रंगारंग कार्यक्रम चालू. हा झाला मंगलाबाईचा 3 नंबरचा पुरुष. लग्नाच्या आधी काय होतं आपल्याला माहिती नाही, पण लग्नाचा पहिला नवरा मिळाला, नंतर दुसरं लग्न केलं, म्हणजे आला दुसरा पुरुष. दुसरा पुरुष असताना हयात, तो झोपल्यानंतर दुसरा नवरा असताना स्वतःचा उठून कुठं, ह्या जगन्नाथ सरोदेपाशी 55 वर्षाच्या म्हाताऱ्यापाशी, पैशासाठी आमिषा पोटी मंगला. शनी तर मग बंगलाच बांधला मनातल्या मनात. झाला रंगारंग चालू. बघा विषय असा आहे की ती जी म्हातारं होतं 55 वर्षीय जगन्नाथ सरोदे, ओरिजिनल नाव आहे सगळी, आता घडली ती निजापूर घटना. याला एक कला अवगत होती. आता कलेचा साधारण विषय असा आहे, महत्त्वाचं सांगतोय, एकदा सांगतो. कुठल्याही संबंध चालू असताना कुठल्याही पुरुषाला वाटतं, आणि ही ते अमेरिकेचं नाही आपलं काय, ही आपल्या कला आहेत. 64 कलापैकी एक तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न चालला आहे. आणि याचा चुकूनही जर तुम्ही चुकीचा ऑफर केला ना, तुमचा स्वकार्य कार्यक्रम म्हणून तुम्ही ध्यान देऊन ऐका. हा, कारण कसं आहे, मी सांगितलं पाहिजे, तुम्ही ऐकलं पाहिजे, पण त्याच्यावर अंमलबजावणी कशी आणि डोकं लावून करायची तुम्ही तशी लय हुशार आहेत. नको तिथं तुम्ही सर्चिंग करताच ना, खर्च कुठं करू नका. तुम्हाला आतलं ज्ञान फक्त माझ्याकडे जे महाराष्ट्रात कुठंच नाही. हा, त्याच्यामुळं सगळी चॅनल बंद पडायला आहेत. पण आपलं कसं नको म्हणताना मारणाचं व्ह्यू का लोक फॉलो करतात कळत नाही. तर का लोकांची गरज असेल. ऐका, 55 वर्षाचा होता माणूस. स्लो असतो, स्लो माणूस
संबंधासाठी चांगला. त्याचा एक प्रयत्न असायचा आपला टायमिंग इन्क्रीज, म्हणजे जास्तीत जास्त 30-35 मिनटं. 55 वर्ष ही इतकी सोपं नाही. हां, संजय दत्त माहिती आहे ना तुम्हाला? हां, व्यसनी माणूस, डांबीस माणूस कसाही असू द्या, पण 2 गोष्टी त्यांनी मनापासून प्रेम केलं. नंबर 1 त्यांनी ताकद कमावली. ते मशीनमध्ये ते शिरलं ना तर नातखुळा मारण्याचा काम होतं. ताकद कमावली, बॉडी कमावली, बॉडी बिल्डिंग कमावली. नंबर 2 50 वर्षानंतर सुद्धा पोरं जन्माला घालायची ताकद त्या माणसाने ठेवली. मग त्याला पण मानतो आपण संजय दत्त. हा, ती बाकीच्यांचं काम नाही, ते संजय दत्तच पाहिजे त्याला. जाऊ द्या मरू द्या. ह्या माणसाकडे 55 वर्षी ह्या जगन्नाथ सरोदेकडे एक कला अवगत होती. टायमिंग इन्क्रीज करायसाठी समजा झालं त्याचं आपलं फोर प्ले झाला आहे, इंटरफोर्स झाला आहे, काम चालू आहे बा, नांगरणे शेताची चालू आहे, असं धरून चालू आहे. पुरुषाला आधी कळतं की आपल्या रेडिएटरमधलं पाणी काढणार, इंजिन बंद पाडणार आहे. आलं लक्षात तुमच्या? मग तो काय करतो? त्याला वाटतं नाही रेडिएटरमधून पाणी फेकलंच नाही पाहिजे, कारण इंजिन गरम होतं बंद पडतं ना. मग ते पडलंच रेडिएटरमधून इंजिन गरम झालं, नांगरणी चालू असताना पाणी पडलं नाही पाहिजे. त्याला असं वाटतं की नांगरणी चलत राहा, नांगर उरकायची असती, असा विषय असतो. त्याच्यासाठी त्यांनी डोकं लावलं. नांगरणी चालू असताना ट्रॅक्टरमधलं रेडिएटरमधलं गरम होऊन पाणी न पडण्यासाठी आणि ट्रॅक्टर उभा न राहण्यासाठी, ते नांगरणी चालू राहण्यासाठी व्यक्तीचा आत्मा, ते कॉन्सन्ट्रेशन म्हणतो आपण त्याला, लक्ष, हे जितकं एकाग्र असेल एकाच गोष्टीकडे, ते त्यावेळेस काय हे नसतं काय डोक्यात, एकाच गोष्टीकडे लक्ष असेल तर ती प्रक्रिया लवकर पूर्ण होते. रेडिएटर पाणी फेकून देतो, गरम पाणी उकळतं, मग परत पाणी वातावं लागतं, टाईम लागतो. मग असं मग रेडिएटर लिकेज न होण्यासाठी, रेडिएटरमध्ये ओव्हरफ्लो न होण्यासाठी मनाचं लक्ष तिथून दुसरीकडे न्यावं लागतं. बघा, ध्यान ठेवा. मग तो काय करायचा? नांगरणी चालूच आहे आपली, लवथड टाकावं लागतं तुम्हाला, गिअर सायलेन्समध्ये सावकाश चालूच आहे. त्या चालू नांगरणीमध्ये उजवा डाव्या हाताचा अंगठा, नखाची बाजू असेल किंवा ही बाजू असेल, इथं 2 दाताच्या मध्ये, एक तर नख दाबायचं नाही तर पाठीमागं, ह्या 2 दाताच्या मध्ये थोडा दाबायचा, थोडं नॉर्मल, ध्यानात ठेवा. अजून थोडा दाब द्याला. तुमच्या हातात आहे, तुमचं तोंड आहे, तुमचे दात आणि तुमचाच अंगठा आहे, तुम्ही काही तोडून तर टाकणार नाही, पण इतका दाब द्यायचा की एक वेदना त्या अंगठ्यातून आली पाहिजे. वेदना, माणसाचं शरीर कसं काम करतं ही आपली भारतीय कला आहे, ध्यानात ठेवा. आपल्या ह्याच्या आपला अधिकार आहे, लोकांचा नाही, कोणाचा, ती गोऱ्या कातडीचा नाही, आपला अधिकार आहे. ही वेदना, शरीर काम कसं करतं, रिॲक्ट, वेदना आली की तिथून त्याची संवेदना आपल्या हातातून रक्तामार्फत ती मेंदूपर्यंत जाते की काटा टोचला, दुखतंय, वेदना आहे बा, दुखतंय. जेच कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुमचं कॉन्सन्ट्रेशन तिथून निघून दुसरीकडे जातं. ते कुठं जातं? मेंदू पाठवतो. इथं मेंदू काम करतोय आता डोक्यातला, ते वेदनेकडं. वेदना आली, जशी वेदना आली तर मेंदूचं लक्ष विचलित करणे, म्हणजे मग अजून थोडा जास्त दाब द्यायचा, अशी कळ निघण एवढा आपलाच हातीत. ते थोडा दाब दिला की जास्त वेदना गेली, नांगरणी चालू आहे बरं का, आणि त्यात तो अंगठा दाबाच करायचा. ती वेदना, ते मेंदू काय होतो, लक्ष कॉन्सन्ट्रेट करून ते वेदनेकडे नेतो. जसं वेदनेकडे नेतो, चक्क 5 मिनटं, परत रेडिएटर गरम होऊन पाणी पडायला ती वेळ 5 मिनटं, टायमिंग झाला 20-25, परत अंगठा, परत 2दा जरी हा प्रयोग केला तरी ते टायमिंग 15-20 मिनटापर्यंत जातं. ही पुरातन कला, हे 64 कलापैकी एक कला की मेंदूचं लक्ष. ह्याच्या पाठीमागे साहित्य इंग्रजी ह्याला कळतं बघा त्या लोकांना. आता ती हाय फाय शिकलेले लोक सुद्धा येतात आपल्याकडे, काय कमेंट अख्खी इंग्रजीत, फोन करतात, परदेशातील लोक सुद्धा आहेत. लोकांना माहीतच नाही, लोकांना कळतच नाही. जो ह्या कलेचा परफेक्ट वापर करीन, प्रॅक्टिकल करीन, काय करीन, लय झालं ना, म्हणजे 40-45 मिनटापर्यंत जाऊ शकतो, हे पण तुम्हाला सांगतो. पण एवढं काय जायची गरज नाही. मी म्हणतो 15-20 मिनटं झालं, ज्याचं 5 मिनटाचा विषय आहे ना, 5 मिनटावर नक्कीच प्रयोग करून बघा. ही बॉडी, हे एक लय, ही लय म्हणजे अजब आणि गजब असं शरीर आहे आपलं. ह्याच विषय समजा 1 सेकंदसाठी वाचण्याचा विषय थोडा बाजूला ठेवा. हे शरीर इतकं गजब आहे की हृदय ना ठेवा, कधी बनत असेल शर्त, आईच्या पोटात असताना, जन्म झाल्यानंतर आपला 100 वर्षाची माणसं आहेत का नाही, 100 वर्ष त्याला सर्व्हिसिंग नाही, काय नाही, ती एक अवयव 100 वर्ष इतका सोपा कालावधी, एवढा कस काय चालतोय?
हातभट्टी युरिया टाकलेली, शिल तोडून टाकल्यात, मेला तरी चालला पण प्यालाच पाहिजे. ही पार वाळून जाते, मानगुटं बारीक तरी जिवंत आहे. काही तर अशी बळद रोबवानी चालतात पिणारे, थातार हात पाय कापत्यात. ही सुजलेलं मडक्यावानी देना 10 दे 5 इज्जत बिद्दत भोसड्यात गेली सगळी. ती लिव्हर काय म्हणत असून यांचं एवढी काच काटून प्यायची म्हणलं 15-15, 20-20, 30-30 वर्ष. लय अवघड आहे. एवढं सोन्यासारखं शरीर लोकांना कळत नाही. मग याच्यातली सगळे दिफाडे. तुम्ही स्वभावाने चांगला आहे, तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट आहात. वासना हा घाण विषय नसून वासना हा दैवी देणगी, हे घेणारी लोक पाहिजेत मला, की याच्यातून उत्पत्ती होती. आपण बनलो म्हणजे आपल्या आईबापांनी तयारी केल्याशिवाय आपण बनलो का? त्यांना त्यांच्या आईबापांनी ही प्रोसेस हे लक्षात घ्या आणि ती योग्य प्रमाणे केलं जीवनाचा आनंद घ्या ना. तसं पण माझं स्वतःचं मत सांगतो, स्त्रियांच्यापेक्षा पुरुषांचं लाईफ आता जे चाललंय मला फार स्ट्रेसफुल वाटतं. फार कधी कधी त्याला स्वतःलाच कळत नाही, चिमटा घेऊन बघतो स्वतःला, आयला मी कोणासाठी जगवतोय बा. माझा घरी बायको बडबड करते, अपमान करते, तिकडे बॉस करतोय, कायला मी जगतोय बा. मग असं मी टेन्शनमध्ये. त्याच्यामुळं कॉमेडी किंवा विनोद हे चालतात आणि चालले पाहिजेत. हसलं पाहिजे माणसांनी. नवीन नवीन कला आणि शरीर संबंध हाता असा विषय की तुम्ही जगाचं बाण हरपण्याची आणि खुनन मारामार त्यासाठी होतात आजकाल. तुम्हाला कळलेलं आहे ही कला, हा अंगठा दाब हे सगळं कळलेलं आहे. तेव्हा तुम्हाला तो वान कुठे गेली, तुम्ही चुकीचं काय करू नका बरं. तुम्ही चुकून स्वतःचाच अंगठा दुसऱ्याचा धरू नका, नाही तर तुम्ही 2 भाग ही बेकार कार्यक्रम तुमचा होऊन जाईल. हा डायरेक्ट घटस्फोट दुसऱ्या दिवशी. तसला विषय नाही. तुमचा स्वतःचा अंगठा इतका दाबा की तुटला बिटला नाही पाहिजे बा. असं काय करू नका बा. हा एखाद्याला डायबिटीज असतो, तिथं जर जखम झाली तर ती मराय बसले अंगठ्यामुळं. तसं काय करू नका, आपलं न्यार घ्या. ह्या स्टोरीकडे आता परत जाऊ. अशा प्रकारचं म्हातारा सगळा हुशार, बायको शिडी करून टाकली. ह्या बाडव्यानी तिला 10 रुपयाला सुद्धा शिकवली हळूहळू. तिला संध्याकाळच्या पर्यंत ती झोपडपट्टी पत्र्याची घरं बांधलेली होती. थोडी लांबवर जाऊन संध्याकाळी 8-9 वाजता बसायची रिलॅक्स. 9 वाजेपर्यंत बसायचं, 9-9:15ला जेवायची, झोपायची. चालणं बिनणं मस्त वाटायचं त्यांना. हवेशीर बसून पिण्याची मजा वेगळीच असते. जी बारमध्ये न बसता पटांगला रातची जी हिरवळीत बसतात नॅचरल, त्यांना माहिती आहे सगळा विषय. शिवाय लागली, पुरी दुरली, पैसे बी मिळतात, समाधान मिळतंय, एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतंय, अर्धा तास टायमिंगवर समाधान मिळतंय. ह्या जगन्नाथ सरोदेमुळं झाली. मंगला खुशी खुश. काय प्रॉब्लेमचं कारण आहे का? नाही. आता प्रॉब्लेम इथून पुढं खरा चालू झाला. ह्या बाईला अक्कल कमी. ह्या बाईची पूर्ण चूक आहे. ह्या बाईला दुसरा नवरा होता तरी हा तिसरा धरला. तिच्यावर जबाबदारी होती तिच्या मुलाची, पहिल्या नवऱ्याच्या. का ती काय मॅटर झाला उद्या नवरा सांगतो, तो नवऱ्याला काय घेणं देणं होती त्या मुलाचं का? त्याचं नव्हतंच ते ना. ते पहिलं ह्याचं ती आई एक त्या पालक म्हणून आईच होती फक्त त्या मुलाचं. त्याचं बघतोय बघा पाहिजे नाही बघितलं बाईने. दारूच्या आहारी गेली, बोलायला लागली गाणगाण उलटं पालट, बिडच नाही ठेवलं. किंमत हा प्रकार नाही नावलेलं ती. मागून मागून तर आऱ्या बोलायला लागली नवऱ्याला. किंवा म्हणलं आईला ही गप्पा मारतात बोलतात बसते, पण ही माथर आहे. पण त्याला काय माहिती माथर नाही, ही प्युअर विषारी नाग आहे म्हणून. हां त्यांनी कवाची टोळ टाकली तुझ्या सामानाला, ही त्याला माहीतच नाही. मग संशय येतोच, नवरा आहे शेवटी तो. अरे मला काहीतरी चुकतंय गाड्या. बाई एवढ्या थांबली नाही. दुसरा तो ठोकेकर असताना तिला पहिला नवरा मेला, दुसरा केला. दुसरा असताना ठोकेकर केला हा सरोदे. तिने तिसरीकडे कार्यक्रम राबवला. बघा आता हा दत्तात्रय साबळे नाव्याच. दत्तात्रय साबळे अकोल्याचा आहे प्रॉपर. पण हा दत्तात्रय साबळे हा थोडा पैशावाला आहे. का? आता हा लेबर काम नाही करीत. ही सगळी गरिबाचा विषय. हा लेबर बिबर हा लेबर कामाला करतो आणि त्याच्यात कमिशन खातो, असा आहे दत्तात्रय साबळे. त्याला घेतला कॉपच्यात. ते मंगलाची कबूतर बघून ते खुश झालं मारणाचं. अरे ही तर चर्चा किती येते बा. म्हणजे सेकंड हँड का असाना, आपला रस्ता आपला पुणे मुंबई रोडला घेतलेली का असाना, पण घेतली ना कशी 1-2 लाखाची. अरे चांगले आहे बा. मिळते काहीच आपल्या कारमध्ये बसायला, पैसा थोडा जास्त मिळायला बसलाय. माथारा तर इकडं एवढी कला असून म्हणलं आयला अवघडे बा. येतं बाईचं मन जागा नाही. बाई बीत ठरली आणि बाई ज्याची बाई भाकळ ज्याची बाई चांगली त्याचा प्रपंच सोन्यासारखा आहे. एक बाखर त्यांना रोजची मिळून द्या, अर्ध्या दोघा खात्यान. पण ज्याच्या गारात ऑडी मर्सिडीची आणि त्याची बाई बिघडली ना, त्याचं वाटलं झालं बा. त्याच्यासारखाच म्हणजे दुःखितच माणूस हा. बाईवर सगळा खेळ हे. एक ठोकेकर असताना, एक नवरा असताना, एक ठोकेकर असताना अजून एक स्पेअर व्हील घेतलं. एवढे स्टेपने काय लागतात लोकांना काही कळत नाही बा. त्या बाईची चुकी. हिने तिसरा सुरुवात केला रंगारंग कार्यक्रम.
पैशासाठी म्हणा कशासाठी म्हणा झाली सुरुवात. तिथं खुश झालं. मंगला ग मंगला मंगला ग मंगला झालं बाबा. मंगला आणि बांगला आणि ह्यांचं चालू झालं. आता मॅटर असं झाला की तो माणूस थोडा जास्त पुरुष बदलला की त्याची मेंटॅलिटी पण बदलली ध्यानात ठेवा. तो म्हणला ही तिच्या नवऱ्या व्यतिरिक्त माझी. नवरा ठीक आहे आता लग्न केले म्हणून, पण ते आपल्याला दुसरा तिसरा चालत नाही बा. अशी मेंटॅलिटीचा माणूस खूनशी म्हणला. मला एक कळलंय की त्या जग्याचं तुझं काहीतरी ह्या वाटतं म्हाताऱ्याचं. हे म्हणले अजिबात नाही, त्याची नजर तशी वाईट आहे, पण मग बाई कधी कबूल करत नाही ध्यानात ठेवा. हा अजिबात काय ही जाईन ना पाखरू हातातून निघून. बरं असं आहे का? बरोबर ठीक आहे, पण माझ्यासारखं वाईट नाही का? तू काळजीच करू नको, आपलं काय नाही. तू आणि फक्त तूच. हा नवरा पण आहे नावाला, तू नवरा जेवायला तू तोंडी लावायला. ओके खुश झाला हे. पण खुनशी होतं हे. बिरकी होतं, बिरकी म्हणतात त्याला. दत्तात्रय साबळे कॉन्ट्रॅक्टर म्हणला. आता याची ती बाई ठेवलेली ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे याच्या बापाची पेटे घ्यायचं काय लग्नाची बायको का याची दादागिरी करायची त्याच्यावर. पण माणसं काय करतात 4 रुपये दिले की त्याला वाटतं आपलंच ती. असंही दादागिरी कराय बघत त्यात. जाऊन द्या. काही दिवस गेले. तारीख उजाडली 24. आत्ता 4 दिवसापूर्वीचा विषय. 24च्या रात्री जगन्नाथला झाले कला दाखवायची इच्छा. बियर घेऊन आला बा जास्त खपणारी किंगफिशर. चला तिकडं मळाव, तिकडं संध्याकाळी बाटली दाखवली. दारूचा मोबाईल आवडला आहे. म्हणजे सुकट करते मी आलेच जरा जास्त वेळ लावू नको बरं का. नाही नाही जगू भाऊ का मारतोय तिथून आले जाऊन. हां त्यांनी ओळखून घेतलं. नवऱ्याला माहिती होती ही पेतडे पण त्याची शिवाय द्यायची नको किरकिर बुवा. ते आपलं म्हणलं मी जेवून घेऊ का? हा म्हणले जेवून घे मी आलेच. म्हणलं एवढं अर्धा तासात खालच्या काटाला पेते आणि तिथं येते. पेल्यावर येणला झालं मूड. म्हातारं म्हणलं दारू का तरी घेतली तर टायमिंग वाढवते हे पण तुम्हाला माहिती. हां रोज घेतली तोंड असू जातोय माणूस हे पण खरं आहे. हां लोक खरं सांगत नाही असे. ते त्याला मूड झालं की त्यांनी केली सुरुवात. पाळतीव होता हा तिसरा. कोण? तुमचा कॉन्ट्रॅक्टर साबळे, दत्तात्रय साबळे. दत्ता साबळेने बघितलं. म्हणला खरं आहे हिचं आहेच इथं. म्हणला गेला. वीट होती सिमेंट वीट. त्या सिमेंट विटनी आधी बांधणं झाली. त्यांनी त्या मंगलीला काय नाही मानला. त्यांनी तो म्हातारा धरला 55 वर्षाचा. हां त्याला 2-4 खपा शिवे देऊन त्या डोक्यात टाकलं की ती काय बस कला होती सगळं त्याकडे होतं. पण आता ही तरणा बांधतो दत्तात्रय साबळे. जगन्नाथ त्याने मारला. ती पडलं बा डोक्यात रक्त व्हायला पडलं खाली बेशुद्धून. याला वाटलं ती काय मेलं नसन, पण ती मेलं होतं. म्हणजे मेंदूला तडा गेला, विषय संपला कवटीला. शिनी ते त्याला मारते मला हेर मंगले तिथून पळून जायचं का नाही. हां काय तिथं पुटरफोन करायला गेली की रे सोडा रे ना असं रे तसं रे. अरे काय करायचं दोन्ही ठोकेचे आहेत काय तू तुझं बघ. शेनी त्यो मरून खाली पडले की चक्र मोर्चा वाढाल त्या रागाच्या तड्या घालतात. आणि अशा वेळी बऱ्याच अशा घटना दारूच्या नशेत पण गाठतात. त्याच दत्ता साबळेनी हिलावी मारलं. दोन्ही बॉड्या तिथंच पडल्या. सकाळच्या पारी सगळीकडे बोफाटा झाला. ह्याची बायको घरी आली नाही. सगळा बोफाटा झाला. पोलीस स्टेशन देऊरोड पोलीस स्टेशन. आधी मीडियानी अख्खी सगळं वाचण्यासाठी सगळ्या चुकीच्या नवऱ्याने मारली. छायला मारला ही अवघड झाली बाबा. ही मलाच उचलली पोलिसांनी मला सगळी मध्येच मारली. मग पोलीस आहेत त्यांनी खोल तपास केला करावाच लागतो. त्याच्यात निष्पन्न असं झालं की हा नाही हा कॉन्ट्रॅक्टर दत्ता साबळेने मारले. म्हणजे नवऱ्या त्याच्यात काही संबंध नाही. सगळी मीडिया अंडाळून गेली की हा म्हणजे असं आहे लोकांचं. ती कसं आहे AC कॅबिनमध्ये बसून माहिती नाही मिळत. त्याला माझ्यासारखे सोर्स त्यात त्याला रात्रंदिवस संपर्कात राहावं लागतं. आता तर असं झालं एखादी घटना घडली त्या गावातच फोन तू मामा आतून असं असं होतं बरं का. मग मी त्यातले काही छटछट करतो काही सांगायचं तेवढं सांगतो काय नाही सांगत बसत असा विषय. मी आतली सांगतो मला झालं. उचलले नवऱ्याने स्वतः जाऊन ही दिली तक्रार दिली. असं झालं पोलिसांनी मेन आरोपी उचलला. लगेच कळतं ते पळून जायच्या तयारीत असताना. तो उचलला 2 मेली. म्हणजे एका बाईने 2 ठोके 2 नवरे केले. त्यातला एक नवरा मेला दुसरा वाचला बा. ही एवढं बरं झालं बा. कमीत कमी तो लग्नात म्हणजे त्यांनी देवळात लग्न का नाही केलं होतं तो वाचला. ठोकेकर मेला. ठोकेकरांनी ठोकेकर मारला. हा म्हणजे आत पण ठोकेकरच गेला. बाई पण गेली आत म्हणजे आतमध्ये नरकात. हा हे कारण त्या बाईमुळेच सगळं झाले रामायण. एवढं बाईमुळेच महाभारत झाले. बाईमुळे ही घटना घडलेली. ध्यानात ठेवा फक्त एका संगती प्रामाणिक राहिली असती तर कशाला एवढा विषय वाढला असता. त्याच्यामुळे अनैतिक संबंधात शेवट हा वाईटच आहे. ह्या घटनेतून मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ही कला मात्र आपली संस्कृती आपली कला आपलं ज्ञान कामशास्त्र आपलं
हे आपलं आहे आणि ह्याच्यावर आपणच ही म्हणजे आपलंच हक्क आहे त्याच्या, असं माझं मत आहे. फक्त सांगणारं कोण उरलं नाही तुम्हाला. मी आहे अजून, मी जिथे त्यावर तुम्हाला सगळं हुशार करून मग तोंडासून जातो. तुम्ही काळजी नका करू, मी आहे तुमच्याबरोबर, असा विषय. आता ह्याच्यातून चांगलं घ्या, वाईट आहे तेवढं सोडून द्या आणि चांगलं ते घ्या, अशी तुम्हाला मनापासून माझी प्रार्थना आहे. रामकृष्ण हरी माऊली.